नमस्कार सगळ्यांना. बघा, लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता यायला चालू झालेला आहे. ज्यांचे कोणाचे जानेवारीचे हप्ते राहिले असतील किंवा मागचे हप्ते राहिले असतील त्यांच्या सगळ्यांच्या खात्यात आता पैसे पडायला चालू झालेले आहेत. मेसेज पण येत आहेत. तुम्हाला पण आलेत का? कमेंटमध्ये सांगा. पण 3,700 कोटींच्या चेकवर आता सही झालेले आहे. स्वतः अजितदादा पवार यांनी याची माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता पैसे खात्यात पडतील. कधीही तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात. कधी तुमच्या फोनवर मेसेज येऊ शकतो. तर तुम्हाला अपडेट राहायचं आहे. व्यवस्थित मोबाईल चेक करत राहायचं, SMS चेक करत राहायचं. कारण तुमच्या खात्यात कधी पण पैसे पडू शकतात. आज, उद्या, परवा. कारण शनिवारी सुट्टी असणार आहे. शनिवारी सुट्टी असेल त्याच्यामुळे 3 दिवसात पैसे पडतील तुम्हाला. त्यामुळे या 3 दिवसात तुम्हाला काही 2 कामं करायची आहेत. ती महत्त्वाची कामं पण तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. कुठे स्किप करू नका कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा. तसेच आता ही योजना बंद पडणार का? आणि जानेवारीचा हप्ता शेवटचा हप्ता ठरणार का? याची काही प्रश्नांची उत्तरं पण मी तुम्हाला सांगणार. कारण हे प्रश्न बऱ्याच महिलांना पडलेले आहेत. काही वक्तव्यामुळे हे प्रश्न पडलेले आहेत. त्याचे उत्तर पण तुम्हाला देईल मी. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. कारण अशाच नवीन अपडेट्स ज्या आपण घेऊन येत असतो जेणेकरून सगळ्या महिलांना जी महत्त्वाची माहिती असते ती कळत असते. आता बघा, इथे म्हटल्याप्रमाणे 3,700 कोटींच्या चेकवर सही झालेले आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कधी पण पैसे येऊ शकतात. मोबाईल चेक करत राहा. मोबाईलवर SMS येईल तेव्हा कळेल तुम्हाला की तुम्हाला किती हप्ते आलेत आणि कुठल्या दिवशी किती हप्ते आले. त्यामुळे तुम्हाला केव्हा जानेवारीचा हप्ता येईल तेव्हा लगेचच कमेंटमध्ये मला सांगा की जानेवारीचा हप्ता आलेला आहे म्हणून. ज्यांना येणार नाही त्यांना पण येईलच. पण या टप्प्यात सगळ्यांना पैसे पडायलाच हवेत. कारण हा टप्पा जर मिस झाला तुमचा तर परत पुढच्या टप्प्यात म्हणजे फेब्रुवारीच्या टप्प्यातच तुम्हाला पुढचे पैसे जे आहेत ते येऊन जातील किंवा मागचे हप्ते राहिलेले आहेत ते येऊन जाणार. ठीक आहे. बघा, ज्यांचे कोणाचे मागच्या आधीचे हप्ते राहिले असेल त्यांनी पण काही कामं करायची. 2 कामं महत्त्वाची आहेत ती तुम्हाला मी सांगणार आहे. व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा. तुम्हाला मी कामं सांगणार आहेत काय करायचं जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर पैसे पडतील. ठीक आहे. त्याआधी बघा, मुख्यमंत्री यांनी दिलेली जी आश्वासने होती महायुती सरकारने ती पूर्ण केलेली आहेत. डिसेंबरचा हप्ता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी टाकलेला आहे. ठीक आहे. बघा, स्वतः अजितदादा यांनी म्हटलेलं आहे की बघा, काल परवाच या योजनेसाठी 3,700 कोटींचा चेक महिला आणि बालविकास खात्याला पाठवलेला आहे. बघू शकता तुम्ही, सरळ लिहिलेलं आहे. आणि ही जी घोषणा आहे ती अजितदादा पवार यांनी केलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे त्यांना माहिती आहे ते अर्थमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे की एवढा कोटींचा चेक म्हणजे 3,700 कोटींचा चेक हा जो महिला आणि बालविकास खात्याला पाठवलेला आहे. त्याच्यामुळे आता पैसे जे आहेत तुमच्या खात्यात येणारच आहे. जानेवारीचा हप्ता तुम्हाला मिळणारच आहे. जानेवारीचा हप्ता 7वा हप्ता ठरलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हा जो ही जी योजना आहे किंवा हे जे पैसे आहेत योजनेचे तुम्हाला मिळणार आहेत. टेन्शन घेऊ नका. सगळ्यांना योजनेचा लाभ होणार आहे. ठीक आहे. परत अजितदादांनी म्हटलेलं आहे की ज्या श्रीमंत भगिनी आहेत किंवा ज्या श्रीमंत बहिणी आहेत त्यांनी स्वतःवर अर्ज मागे घ्या. जेणेकरून ज्या पात्र किंवा ज्या गरजू माऊली आहेत, मायमाऊली त्यांच्यापर्यंत योजना पोचावं. आणि याचं काम जे आहे ते ऑलरेडी झालेलं आहे. पण तसंच काही महिलांना अजून पैसे नाही त्यांच्यासाठी पण त्यांनी सांगितलं आहे की ज्या गरजू महिला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम लवकरात लवकर बालविभाग, महिला व बालविकास विभागाने करावं असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. तसेच श्रीमंत महिलांनी स्वतःहून या योजनेचा लाभ सोडावा असं पण त्यांचं म्हणणं आहे. जेणेकरून जो तिजोरीवरचा भार आहे तो कमी होईल आणि ज्या खरंच गरजू महिला आहेत त्यांना हा लाभ मिळेल. ठीक आहे. बघा, तुम्हाला मी सांगणार होते जी कामं करायची तुम्हाला ती कामं सांगणार आहे. तसंच योजना बंद होणार का असा पण प्रश्न मध्ये आला होता. पण नाही, योजना बंद होणार नाही. स्वतः देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की ही योजना आम्ही जेपर्यंत सत्तेत आहोत तोपर्यंत योजना चालूच राहील. कुठेही योजना कधी बंद पडणार नाही. सगळ्या महिलांचे पैसे असं चालू राहतील. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. पैसे बंद होणार नाहीत किंवा जानेवारीचा हप्ता शेवटचा हप्ता ठरणार नाही आहे. तुम्हाला फेब्रुवारी मार्चमध्ये पण पैसे येतील. तसा जर राहिला प्रश्न 21 रुपयांचा तर 21 रुपयामध्ये तुम्हाला मार्चपासून चालू होतील. मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं तेव्हा बैठकीत निर्णय होणार आहे 21 रुपये की 1500 रुपये. तेव्हा आपल्याला निर्णय येईलच. तो निर्णय आल्यावर आपण तुम्हाला नक्कीच या चॅनलवर आपल्याला व्हिडिओ येईल तेव्हा तुम्ही नक्की बघा. कारण 21 रुपये मिळण्याची शक्यता खूप दाट आहे. कारण स्वतः म्हटलं की आम्ही जेवढी आश्वासनं दिली होती तेवढी आश्वासनं आम्ही पूर्ण करण्याच्या मार्गावरच आहोत. ठीक आहे. त्यामुळे त्या आश्वासनं जेवढी महायुती सरकारने केली होती सगळी आश्वासनं पूर्ण होणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. 21 रुपये पण लवकर तुमच्या खात्यात पडतील. सध्या तरी तुम्हाला 1500 रुपये येणार आहेत. ज्यांना आत्तापर्यंत एक पण हप्ता आला नसेल त्यांच्यासाठी काही महत्त्वाची कामं तुम्हाला सांगते. नीट लक्षपूर्वक ऐका. कारण ते नसेल तर तुम्हाला पैसेच नाही मिळणार. लक्षात ठेवा. बघा, पहिलं म्हणजे आधार सीडिंग. आता सगळ्यांना माहिती आहे DBTद्वारे पैसे जे आहेत ते खात्यात येत असतात आपल्या. त्याच्यामुळे आधार सीडिंग बँकेला आधार सीडिंग असणं गरजेचं आहे. तुम्हाला हे माहिती आहे की आपण केले तरी पण एकदा चेक करा व्यवस्थित कुठल्या बँकेला लिंक आहे, कसं लिंक आहे, ॲक्टिव्ह आहे का, इनॲक्टिव्ह झालेलं कधी कधी इनॲक्टिव्ह होऊन जातं. त्यामुळे तुम्ही बँकेत जाऊन आजच्याच उद्याच्या उद्या ते जे आहे ते गोष्टी करून घ्या. आधार सेटिंग चेक करून घ्या. कारण त्यावरच सगळं अवलंबून आहे. तुम्ही घरी बसल्या पण चेक करू शकता. त्याचे स्टेप्स आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेत. त्याच्या स्टेपचा व्हिडिओ जो आहे तुम्ही सेपरेट बनवलेला आहे.
तो पण जाऊन बघू शकता. तसेच तुम्हाला जर बँकेत जाऊन बघायचं असेल ते पण करू शकता. डायरेक्ट बँकेत जाऊन तुम्ही बँक कर्मचाऱ्यांना विचारू शकता की बँक आमचं आधार सीडिंग जे आहे ते कुठल्या बँकला लिंक आहे आणि लिंक आहे की नाही, ॲक्टिव्ह आहे की नाही ते जाऊन विचारा. जर तुमचं असेल तर प्रॉब्लेम नाही. जानेवारीच्या हप्त्यासोबत तुमच्या मागचे हप्ते पण येऊन जातील. ज्यांचे मागचे हप्ते आले त्यांच्यासाठी, ठीक आहे. आणि ज्यांना पैसे येत आहेत त्यांनी पण पैसे येतीलच, कारण एकदा पैसे आले त्याचा अर्थ तुमचा डीबीटी एनेबल आहे, ठीक आहे. पण जर एक पण हप्ता आला नसेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट डीबीटी एनेबल असणं गरजेचं आहे. ते तुम्ही चेक करा. परत सेकंड गोष्ट म्हणजे रेशन कार्ड अपडेट, ठीक आहे. सगळ्यांना माहिती आहे फॉर्म भरताना तुम्ही रेशन कार्डची जी PDF वगैरे आहे ती दिली होती, सबमिट केली होती. त्याच्यामुळे रेशन कार्ड अपडेट असणं पण गरजेचं आहे. तुमचं रेशन कार्डची EKYC करणं गरजेचं आहे. अपडेट म्हणजे EKYC तुम्ही जवळच्या रेशन दुकानात जाऊन त्याची EKYC करू शकता, ठीक आहे. तुमच्या कुटुंबातील जेवढ्या व्यक्तींची नावे तुमच्या रेशन कार्डवर आहेत तेवढ्या सगळ्यांची EKYC करणं बंधनकारक आहे. म्हणजे ते अपडेट होईल आणि अपडेटेड रेशन कार्ड जे आहे ते सरकारपर्यंत जेव्हा पडताळणी होईल किंवा काय होईल ते पैसे टाकताना त्यांना उपयोगी येईल. त्यामुळे ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, जेणेकरून तुम्ही केल्या की तुमच्या खात्यात लगेचच पैसे पडतील. त्यामुळे तुम्हाला पैसे वाट बघायची गरज नाही. ह्या 2 गोष्टी व्यवस्थित असतील तर पैसे 100% तुमच्या खात्यात येतील. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. फक्त ही 2 कामं करा आणि पैशाची वाट बघा, ठीक आहे. तर पैसे नक्की येणार आहेत, त्याच्यात काही वादच नाही आहे. पैसे येणार फक्त आता ज्यांना डिसेंबरचा हप्ता आला नसेल, ठीक आहे. ज्यांना आधीचे हप्ते मिळाले डिसेंबरचा हप्ता नाही मिळाला त्यांना आता डिसेंबर प्लस जानेवारी असे मिळून 3,000 रुपये मिळतील, ठीक आहे. त्यामुळे काही मुलांना 1,500, काही मुलांना 3,000, काही मुलांना 4,500, काही मुलांना 7,000, काही मुलांना 9,000. कारण की काय त्यांच्यावर डिपेंड आहे की त्यांनी फॉर्म कधी भरला, त्यांना आतापर्यंत किती हप्ते आलेत. त्याच्यावर सगळ्यांचे पैसे डिपेंड आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला वेगवेगळे पैसे पडतील. आता सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा मुदतवाढ झाली होती ऑक्टोबरपर्यंत, तेव्हा काही मुलांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले तर त्यांना ऑक्टोबरपासून पैसे मिळणार आहेत, ठीक आहे. तो त्यांना आधीचे हप्ते नाही मिळणार. ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला त्यांना सप्टेंबरपासून पैसे मिळतील, त्यांना आधीचे हप्ते नाही मिळणार, ठीक आहे. फक्त ज्यांनी ऑगस्टपर्यंत फॉर्म भरत ऑगस्टच्या आत त्यांनाच जुलैपासून हप्ते मिळणार आहेत, ठीक आहे. त्यामुळे असं नका करू की हिला एवढे आले मला कमी आले, असं नाही आहे. तुमच्या फॉर्म तुम्ही कुठल्या महिन्यात भरले आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आलेत त्यानुसार तुमच्या सगळ्या गोष्टी ठरणार आहेत, ठीक आहे. त्यामुळे जेवढे पैसे येतील तेवढे कमेंट करा. जेव्हा पैसे येतील तेव्हा पहिली कमेंट करा आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओवर ह्या की पैसे आले म्हणून. जानेवारीचा हप्ता आला, 1,500 आले, 3,000 आले, जेवढे तुमचे हप्ते आले असतील तेवढे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. म्हणजे बाकीच्या महिन्यांना पण चेक करायला सोपं जाईल आणि त्यांना चेक करायला अजून त्यांना हे होईल की बाबा खरंच पैसे येत आहेत म्हणून, ठीक आहे. त्यामुळे हे प्रोसेस चालू झालेले आहेत. 3,700 कोटीवर चेकवर तर सही झालेला आहे. तो चेक पण पाठवला गेलेला आहे. त्याच्यामुळे आता कधी पण तुमच्या खात्यात पैसे पडतील. फक्त तुम्हाला अवेअर राहणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. कारण जर हा हप्ता चुकला, ठीक आहे, हा हप्ता चुकला तर तुम्हाला डायरेक्ट फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट बघावी लागणार आहे. आणि हे हप्ते आपल्याला येणार आहेत 26 जानेवारीच्या आत. स्वतः आदित्य तटकरे मॅडमांनी माहिती दिली होती. 26 जानेवारीच्या आत प्रत्येक महिलेच्या खात्यात तिचा जेवढे हप्ते आहेत तेवढे पडून जातील. त्यामुळे तुम्हाला पण टेन्शन करायची गरज नाही. 26 जानेवारीच्या आत म्हणजे ह्याच शनिवारपर्यंत तुम्हाला पैसे पडणार आहेत, ठीक आहे. ते बघूयात आपण आता किती जणांना किती पैसे येतात, पण पैसे नक्कीच पडणार आहेत, ठीक आहे. तसेच बऱ्याच महिलांची मागणी आहे की मुदतवाढ व्हावी किंवा अजून फॉर्म भरायला काय म्हणू आपण पोर्टल चालू करावं. ते पण लवकरच चालू होईल. तर त्याचं जेव्हा न्यूज येईल तेव्हा आपल्या चॅनलवर यूट्यूब व्हिडिओ येईल तेव्हा तुम्ही फॉर्म भरू शकता. बऱ्याच महिला वंचित आहेत. तर लवकरात लवकर तुम्ही कमेंट करा की फॉर्म चालू व्हायला पाहिजेत की नाही. लवकरात लवकर कमेंट करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.